हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओत 500 वरून 1 करोड आपण कसे बनवू शकतो. तर 500 वरून 1 करोड कमवायची म्हणजे तुमच्या दिमागात काय असेल, 500 वरनं 1 करोड होऊच शकत नाही. तर असे नाही मित्रांनो. तुम्ही शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड एस-आय-पी तर ऐकलेलीच असेल. तर त्याच्यावरनं आपण 500 वरनं 1 करोड करू शकतो आणि ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओत दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुमच्याकडे म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल किंवा कुठेही घरीच असाल किंवा कुठेही असाल, पण तुमच्याकडे दर महिन्याला ₹500 तर येत असतीलच. म्हणजे एकदम छोट्या-छोट्या मुलाकडे आता तर ₹500 असतात. सर्वांकडे ₹500 महिन्याला येणे म्हणजे कुठून सुद्धा ₹500 तर येऊ शकतात. ते ₹500 आपल्याकडे येणारे पैसे दर महिन्याला आपण इन्व्हेस्ट करून आपण किती वर्षासाठी जमा करतो आणि किती पैसे आपले जमा होतात आणि त्यावर किती रिटर्न भेटतो आणि किती पैसे टोटल भेटतात ते मी तुम्हाला या व्हिडिओत सर्व सांगणार आहे. तर चला मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि एस-आय-पी कॅल्क्युलेटरवर सर्व समजावून सांगतो आणि तुम्ही पण चांगल्या प्रकारे समजून घ्या, जेणेकरून आजपासूनच तुम्ही एस-आय-पी चालू कराल आणि एस-आय-पीद्वारे कशाप्रकारे पैसा बॉन्डिंग होतो आणि कशाप्रकारे तुम्हाला सर्व जादू समजेल. कशाप्रकारे एस-आय-पीची ताकद आहे आणि काय आपल्याला फ्युचरमध्ये एस-आय-पी पैसे आपण ₹500 किंवा जेवढे तुम्ही जमा करू शकाल, जेवढे जास्त जमा करू शकाल, तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे. तर आपण तर या व्हिडिओत फक्त ₹500 ची गोष्ट करत आहेत. तर ₹500 वरनं सुद्धा 1 करोड होऊ शकतात. तर तुम्ही विचार करू शकता, आपण 5,000-10,000 रुपये जमा दर महिन्याला केले, तर आपण जेवढे मतलब 10, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष तुम्हाला नंतर जसे आपण जास्त वर्ष करू शकतो ना, तसं आपल्याला नंतर त्या एस-आय-पीची जादू कळते आणि किती मतलब कशा प्रकारे पैसा बॉन्ड होतो ते आपल्याला नंतर जेवढे जास्त वर्ष आपण पैसे इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडमध्ये, एस-आय-पी करतो, त्यानंतर आपण जेवढे जास्त वर्ष इन्व्हेस्ट करतो तसं आपल्याला एस-आय-पीची जादू आपल्याला कळू लागते. तर कशाप्रकारे एस-आय-पीमध्ये मतलब पैशाची बॉन्डिंग होते ते नंतर काही वर्षांनी कळू लागते. स्टार्टिंगला तुम्हाला कळणार नाही, परंतु शेवटी तुम्हाला काही काम करण्याची सुद्धा गरज नाही. मतलब 30-40 वर्ष एस-आय-पी केली तर तुम्हाला काम करण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे तुम्ही छोट्याशा वयात असाल म्हणून मी ही ₹500 ची एस-आय-पी सांगत आहे. तर चला मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन जातो आणि एस-आय-पी कॅल्क्युलेटरद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहेत. तर आता आपण इथे Googleवर सर्च मारूया एस-आय-पी कॅल्क्युलेटर असं. तर हे बघा इथे आहे एस-आय-पी कॅल्क्युलेटर सर्च मारलं, तर आपण या ऑप्शनवरती क्लिक करूया एस-आय-पी कॅल्क्युलेटर. तर चला लोड होत आहे आणि हे एस-आय-पी कॅल्क्युलेटर आपल्यासमोर आलेलं आहे. तर चला इथे मी तुम्हाला सर्व समजावून सांगतो. इथे मंथली इन्व्हेस्ट अमाउंट तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता ते इथे टाकूया. तर चला आपण ₹500 इन्व्हेस्ट करणार आहे, तर इथे आपण ₹500 टाकूया आणि इन्व्हेस्ट पिरियड आपण किती वर्षासाठी इन्व्हेस्ट करतो ते आपण पाहूया. तर इथे आपण 40 वर्षासाठी इन्व्हेस्ट करणार आहोत. तर 40 वर्षासाठी इन्व्हेस्ट करू आणि इथे इंटरेस्ट रेट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला 15% तर इझिली रिटर्न मिळू शकते. जास्तही मिळू शकते आणि 15 पेक्षा कमीही मिळू शकते. पण आपण इथे 15% घेतलेलं आहे. जास्त तर 15 तर मिळतेच. तर चला कॅल्क्युलेट करूया. तर ₹500 आपण 40 वर्ष इन्व्हेस्ट पैसे केले. तर हे बघा इथे खालती आलेलं आहे. समरी एक्स्पेक्टेड अमाउंट हे बघा 1.6 करोड म्हणजे 1.5 करोड, 1.5 करोड आपल्याला भेटतात 40 वर्षानंतर आणि व्याजवर व्याज वाढत जाते. हे आपण इन्व्हेस्ट किती केले? फक्त 2,40,000 आपण इन्व्हेस्ट केले. हे बघा इथे 2,40,000 आपण इन्व्हेस्ट केले. त्याच्यावरती आपल्याला रिटर्न किती भेटलं? 1.5 करोड म्हणजे आपल्याला 1.5 करोड आपल्याला रिटर्न भेटलेला आहे. अशा प्रकारे बॉन्डिंग आहे. तुम्हाला मी दाखवतो. इथे आपण फक्त 10 वर्ष एस-आय-पी केली तर ह्याची म्हणजे खूप कमी रिटर्न भेटतात. हे बघू शकता तुम्ही. आपण 60,000 इन्व्हेस्ट केले त्याच्यावरती फक्त 1.4 लाख म्हणजे 1.5 लाख आपल्याला रिटर्न भेटलं आणि त्याच्यानंतर इथे 20 वर्ष केले, तर तुम्हाला जेवढे जास्त वर्ष इन्व्हेस्ट कराल, एस-आय-पी कराल, तशी तुम्हाला ह्याची जादू कळत जाईल. इथे फक्त 1 वर्षाची 1.5 लाख आहे आणि 20 वर्षाची आपण बघूया, तर 1.5 वर्षाची डायरेक्ट 7 लाख आणि नंतर 30 वर्षाची बघूया, 30 वर्षाची किती होते ते. तर हे बघू शकता 30 वर्षाची डायरेक्ट 35 लाख झाली आणि आपण नंतर 40 वर्षाची डायरेक्ट पाहूया. 40 वर्षाची आपण पाहिलेलीच, तर 35 लाखावरनं डायरेक्ट कुठे जाते. तर हे बघा
35 लाखवरनं डायरेक्ट 1.5 करोडपर्यंत जाते. आणि इथे तुम्ही जसे जास्त पिरियड म्हणजे 40-50 वर्ष तुम्ही पकडली इथे, तर 50 वर्षात 1.5 करोडवरनं डायरेक्ट बघू शकता 7 करोड. म्हणजे असे मधले तुम्ही जेवढे जास्त टायमासाठी SIP कराल तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न भेटेल. तर अशाच प्रकारे तुम्हाला आधी स्टार्टिंगला तर SIPची व्हॅल्यू म्हणजे बॉन्डिंग रिटर्न तुम्हाला नाही समजणार, परंतु नंतर जेवढे जास्त काळासाठी जेवढे जास्त वर्षासाठी तुम्ही SIP कराल तेवढे जास्त म्हणजे मल्टिप्लाय पैसा होत जातो. तुम्हाला काम करण्याची सुद्धा गरज नसते. तर अशा प्रकारे SIP बॉन्डिंग पैशावरनं पैसा बनत जातो. तर चला या व्हिडिओत एवढंच. तर चला आणि तुम्हाला एंजल वन, झेरोधा आणि दुसऱ्या ॲपमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर मी एंजल वनचं खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करू शकता किंवा कुठूनही तुम्ही तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर चला या व्हिडिओत एवढंच. दुसऱ्या व्हिडिओत मिळूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून मित्रांनाही कळेल SIP काय असते आणि SIPची पॉवर काय असते फ्युचरमध्ये. तर चला व्हिडिओला एंड करूया.